मी हनुमंत पवार, श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचा धारकरी, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी, परमपवित्र भगवा ध्वज, गुरुवार संभाजीराव भिडे गुरुजी यांना वंदन करतो। आणि आज इथं आम्ही जमलेलो आहे, त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये काही आमदार आमच्या गोरक्षणांच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागलेले आहेत। त्यापैकी माननीय आमदार सदाभाऊ खोत हे भाकड गाई आणि गोरक्षकांच्या मागे लागलेले आहेत। गोरक्षकांची काय भूमिका आहे, गोरक्षक कशा पद्धतीने काम करतात, गोरक्षक गाई आणल्यानंतर आपल्या जीवाची बाजी लावून त्या गाई कत्तलखान्यातून सोडवून आपल्या गोट्यामध्ये बांधतात। अशा कार्यकर्त्यांना विचारात घेऊन तुम्ही त्यांच्याशी पहिला बोललं पाहिलं होतं। सदाभाऊ, तुम्ही काय सांगितलं की आम्ही त्यांना फळकलो। मी शिवप्रतिष्ठानचा धारकरी म्हणून सांगतो, भिडेंच्या तालमीत 35 वर्ष राहिलेला माणूस आहे। कोणाला कसं फळकं लावायचं हे मला पण समजतं। दुसरी गोष्ट, मिरजेचे आमदार या आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव बघा की जो माणूस कत्तलखाना चालवतो, ज्या माणसानं सांगली मिरज कुपवाडामध्ये राजकारणाची राख रांगोळी केली, जो माणूस वंदे मातरम म्हणत नाही, जो माणूस शिवाजी महाराजांना मानत नाही, जो माणूस भारत माता की जय म्हणत नाही, अशा माणसाला आमदारकी दिलेली आहे। हे आमच्या सांगलीकरांचं मिरजकरांचं दुर्दैवी दुःख आहे। आणि हा माणूस सुद्धा म्हणतोय की हे जे गोरक्षक आहे यांना मोका का लावा। माझी अशी मागणी आहे की त्यांचे जे कत्तलखाने आहेत, त्यांचा स्वतःचा जो कत्तलखाना आहे तोच मुळात बेकायदेशीर आहे। त्यांनी परत जे कागदपत्र दाखवावीत आणि तो कागदपत्र दाखवल्यानंतर त्यांच्यावर आम्ही 100% कारवाई करणार आहे, कारण त्यांचा कत्तलखाना हा बेकायदेशीर आहे। आणि जर त्यांचा कारखाना बंद झाला नाही तर आमच्या शिष्टमंडळांची बैठक झाल्यानंतर तो कारखाना कसा बंद होईल, तिथं गोहत्या कशी थांबत, यासाठी आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारपर्यंत निश्चित जाणार आहे। इद्रिस नायकवडी आम्ही बघतोय असा माणूस कायम तिरकत चालणारा माणूस आहे, कायम तिरकत। म्हणजे जर तो कट्टर इस्लामिक आहे, माझा धर्तीचा अनुभव। त्यानं मोका लावण्याचं भाषण केलं ना, मोका का तर पहिला मोका का त्याला लागायला पाहिजे, कारण ज्या जिल्ह्यातल्या गायी त्याच्या कत्तलखान्यात कापल्या जातात, मग त्यालाच मोका का लागला पाहिजे। यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू। ते आमदार आम्ही आता बोल बसणार नाही, ते आमदार तिकडे। सदाभाऊ पण आमची हीच ताकद आहे। सदाभाऊ, तुमची जी काय भूमिका आहे ती स्पष्ट भूमिका भिडे गुरुजींच्या पाशी येऊन सांगा, आणि तुम्ही जर नाही सांगितले तर तुमच्या सुद्धा विरोधात आंदोलन चालू ठेवणारच। इद्रिस नायकवडीच्या बाबतीत तर आंदोलन सदैव चालू ठेवणार, कारण कत्तलखाना हे सांगली जिल्ह्याला लागलेला कलंक आहे। सांगली जिल्हा एक मला सांगा की मी वारंवार सगळ्यांना सांगत असते, तुम्ही गोशाळेत जावा, गोशाळेत आमच्या कुठल्याही गोरक्षकानं गाय विकलेली आहे, गाय कसायला दिलेलं आहे, मला एक उदाहरण द्या। असं कधी झालं नाही, असं फर्जी आमच्याकडे कोणी नाही आहे, आणि फर्जीसाठी आम्ही काम करत नाही। जो देशा धर्माचं देवाचं भिडे गुरुजींचं रक्षणाचं काम करतो त्याच्या पाठीशी आमचं प्रतिष्ठान सदैव राहिलेलं आहे। गायीच्या जाती किती आहेत, कुठल्या गायी असं समजलं जातं आणि कुठल्या गायी असं सोडून दिलं जातं? एक लक्षात ठेवा, गाई आई आपला जन्म दिल्यानंतर सुद्धा आई असते, आपण मोठं झाल्यानंतर सुद्धा आई असते, आपण म्हातारा आई असते। आईचा तो प्रकार लावतो आपण। गाई ही आईच आहे, कुठल्याही प्रकारची असली तरी आपण तिला सांभाळतो। इद्रिस नायकवडीचे असेल किंवा सदाभाऊची त्यांनी काय म्हणतात, ते काय संघटित गुन्हेगार आहेत, जे काय माता जनावर घेऊन आलेले असतात, कत्लीसाठी नेले जातात, मुद्दाम तुमचे जे काय फर्जी जे आहेत ते आणवतात, मुद्दाम तिथून आणून त्यांचे पैसे घेतात, ज्या शेतकऱ्यांचे जे काय किंमत असेल त्याची पैसे सगळे त्यात जातात। पुढं कोण असेल त्याचे ते सोलापूरला जात असताना कधी पंढरपूरच्या दिशेने अडवायचं, तारण फाट्यापाशी अडवायचं, अशा प्रकारचे होतात ती संघटित गुन्हेगार, त्यांना मोका लावा असं म्हणते। माझं मत असं आहे, त्यांनी जे असं बोलतात की ज्या आपण तात्पुरतं जनावर म्हणून जनावरांची वाहतूक होते, म्हणजे कापायला नेणार का कुठे नेणार हा भाग वेगळा, पण एका आयसरमध्ये 30 जनावरं कोंबतात। मग गाई असू दे, बैल असू दे, म्हैस असू दे, त्यांना दर पाणी पिता येत नाही, चारा खाता येत नाही, एका म्हशीच्या डोळ्यात दुसऱ्या म्हशी शिंग, हे सगळा प्रकार चालू असते। हे आपल्या गोरक्षकांना बघवत नाही, जे कापायला नेत नाही नेऊ नका, पण हे पण कापायच्या आधी तुम्ही करताय हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। म्हणून आम्ही पुढच्या मंत्रा सांगत असतोय, तेव्हा यांची परवानगी आहे का बघा, यांचे गायी वगैरे आहेत का बघा, जनावर कुठला आहे बघा, आणि त्यांना सुरक्षित न्या। मुळात म्हणजे
ही तस्करी करणारी माणसं ही वेगळी आहेत आणि त्या तस्करी करण्याचा प्रमुख माइंड हो इद्रिस नायकवडे. तस्करी करणारी माणसं कोण आहेत ती सगळी इद्रिस नायकवडेंच्याकडे आहेत. चोराच्या उलट्या मोबाईल. आम्ही आमच्या कुठल्याही प्रकारचा गट तर नाही. आम्ही हिंदू सारा एक आहे आणि आम्ही इथनं पुढे मान्य अविनाश बाबू सावंत असू देत, भिडे गुरुजी असू देत, रावसाहेब देसाई असू देत आणि मी स्वतः इयत्ता 7वी पर्यंत गुरुजींच्या विषय आहे. आणि आज मी तुमच्यासमोर ठाम सांगतो की गोरक्षणासाठी महाराष्ट्रात मला कुठेही जाणार तर मी जाईन, पण गोरक्षणाच्या पाठीशीच उभं राहील. कारण आईसाठी मी काही करणारा माणूस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.